नमस्कार. मी किशोर कारले. आपल्याला सरोजिनी नितीन चव्हाण लिखित शारदाबाई गोविंदराव पवार यांचे चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. अनेक रानफुले अतिशय सुवासिक असतात, तथापि ती रानातच उमलतात, फुलतात, आपला आसमंत सुगंधाने दरवळून टाकतात आणि तेथेच कोमेजूनही जातात. समारंभाच्या व्यासपीठापर्यंत ती पोचण्याची शक्यताही नसते. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या अशा फुलांची समाजाला फारशी माहिती नसते. शारदाबाईंची व्यक्तिरेखाही या रानफुलासारखीच. बाईंच्या विशिष्ट संस्काराच्या शिकवणुकीच्या पठडीत तयार झालेली 11 जणांची पिढी 11 विभिन्न क्षेत्रात अतिशय कर्तृत्ववान म्हणून गणली गेली. मात्र लौकिक अर्थाने प्रसिद्ध असणाऱ्या या 11 जणांची आई एवढीच बाईंची ओळख नाही. नुसतेच आई म्हणून घेणे सोपे आहे, आईपण जपणे, निभावणे फार कठीण. बाईंनी या पलीकडे जाऊन आईपणाला मोठा अर्थ प्राप्त करून दिला आहे. आई म्हणून त्या जितक्या महान होत्या, त्याहूनही जास्त महान त्या एक व्यक्ती म्हणून होत्या. त्यांची स्वतःची आदर्श वर्तवणूक, कौटुंबिक मूल्यांप्रतीची जाण आणि सामाजिक ऋणांचे नैतिकतेतून जपलेले भान, या सर्वांतून त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे कंगोरे उलगडत जातात. मात्र व्यक्तिगत जीवनात उत्तुंग कर्तबगारी साध्य करणाऱ्या, हिमालया एवढ्या उंचीची मूल्ये देणाऱ्या बाईंचा जन्मापासूनचा प्रवास म्हणजे अडथळ्यांची प्रदीर्घ शर्यत होय. कोल्हापूरपासून जवळच पन्हाळागड आहे. त्यांच्या खाली गोलीवडे गाव आहे. कैलासवासी कृष्णराव सखाराम भोसले यांचे हे मूळ गाव. कालांतराने व्यवसायानिमित्त कृष्णराव भोसले कोल्हापूरला स्थानिक झाले. मातुश्री लक्ष्मीबाई व पिता कृष्णराव यांच्या पोटी 12 डिसेंबर 1911 रोजी शारदाबाईंचा जन्म झाला. बाईंना थोरल्या 2 बहिणी व 1 भाऊ अशी भावंडे होती. शारदाबाईंचे वडील व्यावसायिक होते, तर आई सात्विक वृत्तीच्या, प्रेमळ, जुन्या वळणाच्या, काटक हसतमुख गृहिणी. बाईंचे बालपण पुरोगामी विचारांच्या कोल्हापूरमध्ये गेले. रीतीप्रमाणे थोरल्या बहिणींची लवकर लग्न झाली. भाऊ शिकत होते. सर्वात थोरली बहीण सौ कमलादेवी यांचे लग्न सुविद्य व सुसंस्कृत गृहस्थ श्रीपतराव जाधव उर्फ काकासाहेब यांच्याशी झाले होते. काकासाहेबांना राजर्षी शाहूंचा निकटचा सहवास लाभला होता. राजर्षींनी स्थापन केलेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमधून, म्हणजेच सध्याच्या श्री शाहू छत्रपती मराठा विद्यार्थी वसतिगृहातून त्यांनी इंग्लिश 4थी ते पी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर काकासाहेबांचे बाईंच्या बहिणीशी लग्न झाले. सौ कमलादेवी स्वभावाने फार शांत, दूरदर्शी पण महत्त्वाकांक्षी होत्या. काकासाहेबांनी पुढे शिकावे असा आग्रह त्यांनीच धरला. त्याप्रमाणे त्यांनी पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि BAG म्हणजे बॅचलर इन ॲग्रिकल्चर ही पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकासाहेब त्या काळच्या मुंबई सरकारच्या शेतकी खात्यात डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चर ओव्हरसियर म्हणून नोकरीला लागले. या दाम्पत्याच्या मुलीचे नाव प्रमिला अक्का. तिच्या जन्मानंतर लगेचच सौ कमलादेवींना क्षयासारख्या दुर्धर आजाराने गाठले.
त्यामुळे त्यांना हवा पालटासाठी आणि औषध पाण्यासाठी कारल्याला हलविण्यात आले. परंतु आजार फारच बळावला. औषधोपचारानंतरही फरक पडेनासा झाला आणि त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचा अंत झाला. बाईंना बालवयात या कटू अनुभवाला सामोरे जावे लागले. बाई तेव्हा केवळ 4 वर्षाच्या होत्या. हे वर्ष होते 1915. प्रमिला अक्का तेव्हा केवळ 10 महिन्यांची होती. तान्ह्या प्रमिलेला सांभाळण्याची जबाबदारी बाईंच्या मातोश्रीवर येऊन पडली. इथून प्रमिला अक्का आणि बाई जीवाभावाच्या सोबती बनल्या. शेवटपर्यंत हे नाते टिकून होते. पुढे काही दिवसांनी बाईंचे वडीलही आजारी पडले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्या समयी बाईंचे वय 7-8 वर्षाचे होते. पित्याची माया काय असते हे समजण्याच्या आतच पितृछत्र हरपले होते. कर्तबगार व्यक्तींच्या दैदिप्यमान वाटचाली अगोदर नियती रडीचा डाव खेळत होते. तसाच काहीसा प्रकार बाईंच्याही बाबतीत होत होता. पितृछत्र हरपल्यामुळे संपूर्ण कुटुंबच निराधार बनले. या काळात या कुटुंबाला काकासाहेबांचा आधार मात्र एखाद्या वटवृक्षाप्रमाणे लाभला. त्यांनी बाईंच्या भावाला बाईंना आणि त्यांच्या मातोश्रींना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. छोट्या प्रमिलेला सांभाळण्याची अडचण होतीच, कारण काकासाहेबांची फिरतीची नोकरी होती. त्यांनाही पत्नीच्या निधनाने दुःख झाले होते. प्रमिलेची देखभाल बाईंच्या मातोश्री करू लागल्या. एकमेकांच्या आधाराने कुटुंबाची घडी नीट बसवली गेली. काकासाहेबांची शेतकी खात्यातील नोकरी प्रामुख्याने पुणे जिल्ह्याच्या बारामती भाग, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि माढा तालुका व नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात झाली. ज्या ज्या भागात ते गेले तेथे त्यांनी शेतकरी वर्गाला शेती सुधारणा पद्धती, खतांचा वापर, अधिक पिके कशी घेता येतील, शेतीला उपद्रव देणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त कसा करता येईल वगैरे बाबतीत सातत्याने मार्गदर्शन केले. त्यासाठी ते शेतीची प्रदर्शने भरवत असत. बहुजन शेतकरी समाज त्यांना लोकमित्र समजत असे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतःच्या बाबतीत झालेले अन्याय त्यांनी मोठ्या बाणेदारपणाने सुधारून घेतले. कोणताही क्षण फुकट दौडायचा नाही. कोणत्याही कामात माघार घ्यावायची नाही की टाळाटाळ करावायची नाही. सर्वांशी खेळीमेळीने वागायचे असा त्यांचा स्वभाव. सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीचा आणि अफाट जनसंपर्काचा परिणाम बाईंच्या संवेदनशील मनावर निश्चितच खूप झाला. काकासाहेब तेव्हा कामानिमित्त इतर गावांना भेटी देत. तेव्हा प्रमिला अक्कांना आणि बाईंना बरोबर घेऊन जात. समाजातल्या वरिष्ठ श्रेणीतील व्यक्तींच्या, तत्कालीन सुधारक वर्गांच्या गाठीभेटी घेत. या सर्वांना जवळून पाहिल्यामुळे बाईंचे मनही उदार, सर्वसंग्राहक, समाजकार्याची आवड निर्माण होणारे न बनते तरच नवल. काकासाहेबांची सरकारी कामांची कार्यपद्धती म्हणजे एखाद्या कठीण कामाविषयी अगदी प्राथमिक स्वरूपापासून अद्ययावत माहिती मिळवून ते मोठ्या तत्परतेने पार पाडित. या कार्यपद्धतीचा उपयोग बाईंनी पुढे जिल्हा लोकल बोर्डामधील कामकाजात करून घेऊन आपल्या कार्याचा वेगळाच ठसा उमटविल्याचे जाणवते. तसे एकंदरीत पाहायला गेले तर बाईंचे बालपण हे बालपण नव्हते. खेळण्या बागडण्याची छोटीशी दुनिया कुठेतरी हरवली होती. वडिलांच्या व बहिणीच्या मृत्यूचे दुःख बालमनाला चटका लावणारे ठरले. पण कदाचित यातूनच संकटांना, परिस्थितीला ठामपणे सामोरे जाण्याची त्यांची कणखर वृत्ती पुढे निर्माण झाली.
या दोघींनी शिकून मोठे व्हावे असे काकासाहेबांना वाटत असे. राजर्षी शाहूंच्या विचारामुळे त्यांचीही विचारसरणी पुरोगामी बनली होती. पण केवळ नोकरीच्या मिळकतीवर सर्व कुटुंबाचा शिक्षणाचा भार पेलणेही शक्य नव्हते. त्यावर मार्ग म्हणून त्यांनी या दोघींनाही वसतिगृहात ठेवून शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सेवा सदन या संस्थेची निवड केली. लहान शारदेच्या बुद्धिमत्तेला व चुणचुणीतपणाला या निर्णयामुळे छान वाव मिळाला. त्यांच्या अस्थिर जीवनाला सेवा सदनमधील शिक्षणामुळे स्थिरता आली. आत्तापर्यंतची वाटचाल हे जरी अंधारात चाचपडणे होते, तरी हा निर्णय लहान शारदेच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण करणारा ठरला. हे वर्ष असावे साधारणपणे 1919. या दरम्यानच्या काळाचा जर विचार केला तर मुलींना शिकवणे हे परंपरागत रूढी पद्धतीत कुठेच बसत नव्हते. पण बाईंच्या मातोश्रींनी शिकायला परवानगी दिली नसती आणि काकासाहेबही नसते तर बाईंनाही शिकण्याची संधी कधीच मिळाली नसती. याचे कारण म्हणजे मुलगी ही परक्या घराचे धन असते. यामुळे तिला शिकवून मोठे करावे हा विचारही त्या काळी सामान्यांच्या मनात येत नसे. त्यावेळच्या समाज पद्धतीत धर्म व परंपरागत रूढी हेच महत्त्वाचे घटक होते. त्या काळी स्त्रियांचे जीवन बालविवाह, निरक्षरता, जरटकुमारी विवाह, विधवा पुनर्विवाह बंदी, भ्रूणहत्या, केशवपण, सती प्रथा, बहुपत्नीकत्व या अष्टशृंखलांनी बंदिस्त झाले होते. चौकटबद्ध जीवन, घट्ट जाती व्यवस्था, अपरिवर्तनीय विवाहसंस्था व कुटुंबसंस्था यामुळे स्त्रियांच्या विकासावर खूपच मर्यादा आलेल्या होत्या. लहान मुलीला पूजेची तयारी करता आली, पाटपाणी करता आले, धान्य काढता निवडता आले, स्वयंपाक धुणी भांडी करता आली म्हणजे कुटुंबप्रमुखाच्या दृष्टीने तिचे शिक्षण पुरेसे झाले असेच तेव्हा समजले जाई. तत्कालीन शैक्षणिक स्थितीतही स्वयंपाक येणे म्हणजे मॅट्रिक पास होणेच आहे अशाच समाजाची होती. बहुजन समाजातील स्त्रियांची परिस्थिती तर आणखीनच बिकट होती. या समाजातील पुरुषांच्याच शिक्षणाची सोय नसे तर स्त्रियांकडे कोण लक्ष देणार अशी स्थिती तेव्हाही आणि त्यानंतरही कितीतरी वर्ष होती. स्त्रियांनी घराबाहेर पडायचे ते गोशा घेऊन व पादत्राण न घालता. तिथे शिक्षण आणि तेही मुलींसाठी हा विचार देखील अशक्य होता. एवढेच नाही तर शिकणाऱ्या मुलींनाही या शिकून काय फार मोठे दिवे लावणार आहेत, शेवटी संसारच करायचा आहे ना, असे टोमणे ऐकावे लागत. मात्र मुलींच्या शिक्षणाबाबत काकासाहेबांची मते फारच वेगळी होती. दृष्टिकोनही खूप व्यापक होता. मुलांप्रमाणेच मुलींनीही शिकले पाहिजे या मताचे ते होते. काकासाहेबांच्या या अशा विलक्षण, प्रभावी, वेगळ्या व पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव बाईंच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर झाल्याचे बाईंच्या पुढील काळातील कर्तृत्वातून जाणवते. ब्रिटिश भारतात सर्वसत्ताधीश झाल्यावर त्यांच्या सुधारणावादी धोरणांचा परिणाम स्त्री जीवनावर झाला. स्वतंत्र शिक्षण संस्थांच्या माध्यमातून नवीन विषय येत गेले. शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये जागृती निर्माण झाली. अशाच काळात पुणे शहरामध्ये सुधारकांच्या नवमतवादाचा प्रभाव होता. 19व्या शतकात सुधारणाविषयक जी वादळे झाली त्यांच्या केंद्रस्थानी धर्म व स्त्रीच होते. पुण्यामध्ये प्रामुख्याने व्यासंग, संशोधन, शिक्षण प्रसार, राष्ट्रीय चळवळी या माध्यमातून लोकजागृतीसाठी धडपड सुरू होती. स्त्रियांनी पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध उभे ठाकले पाहिजे. यातील अपरिहार्यपणे पुढे येणारा मुद्दा होता तो म्हणजे आर्थिक स्वावलंबन हा. आर्थिक स्वावलंबनाचा मुद्दा केंद्रीभूत मानूनच पुण्यातील एक विदुषी रामाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. रमाबाई या
न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी. समाजातील असहाय्य निराधार स्त्रियांना आधार देतानाच आर्थिक स्वावलंबन व शिक्षण यांचा ताळमेळ साधला जाईल, हे प्रामुख्याने सेवा सदनमध्ये पाहिले जात असे. संस्थेने त्या काळी स्त्रियांसाठी वसतिगृह काढले. बाईंसारख्या पितृछत्र हरपलेल्या मुलींना संस्थेचे वसतिगृह हे दुसरे घरच मिळाले होते. ज्ञान हे समाजक्रांतीचे खरे हत्यार आहे, या तत्वापासून तर सेवा सदनची सुरुवात आहे. रमाबाईंनी सेवा सदन या माध्यमातून स्त्री जीवन विकासासाठी ग्रंथालय, वाचनालय, मोफत दवाखाना, कशिदा वर्ग, शिवणकाम वर्ग चालवले. तसेच स्वयंपाक करणे, खेळणी तयार करणे, पापड लोणची तयार करणे, फॅन्सी फेअरसारखी प्रदर्शने भरविणे असे अनेक उपक्रम राबवले. बाईंचे शालेय दिवस फार शिस्तीत व नियमबद्ध जीवनपद्धतीत गेले. मुलींच्या पुढील आयुष्यातील दैनंदिन जीवनातील सर्व कामे योग्य पद्धतीने, व्यवहार कुशलतेने पार पाडता येतील, मुलींच्या व्यक्तिमत्वाचा योग्य विकास होईल, याकडे संस्थेत बारकाईने लक्ष दिले जाईल. विद्यार्थिनींना स्वतःची कामे स्वतःच करावी लागत, तसेच स्वतःच्या गरजेपुरता पैसाही मिळावा लागे. या सर्वांमुळे स्त्रियांचे विचार क्षितिज विस्तृत होण्यास मदत झाली. या सर्वांगीण शिक्षणामुळे लहान शारदेचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास वाव मिळाला. केवळ मुलींसाठीच असणाऱ्या संस्था तेव्हा हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारख्याच होत्या. शिक्षिकांचे मुलींशी भावनिक पातळीवर नाते असे. सेवा सदनमध्ये परिचारिकेच्या शिक्षणाची सोय होती. आजारांची शुश्रूषा करण्याचे शिक्षण दिले जाई. स्वतःच्या मुलांच्या आजारपणात हर तऱ्हेने काळजी घेताना बाईंना या शिक्षणाचा खूप उपयोग झाला. बाईंना काय येत नव्हते. सर्व गोष्टी स्वच्छ, नीटनेटक्या, व्यवस्थित असाव्यात यासाठी त्या लहानपणापासूनच आग्रही असत. स्वयंपाक उत्तमच असावा हा त्यांचा कटाक्ष असे. त्यांचे अक्षर सुंदर होते. भाषा वैभव खूप चांगले होते. त्या पत्रे खूप छान लिहित. भरतकाम, विणकाम अतिशय सुंदर व सुबक करीत. पुढे मुलांसाठी लोकरीचे स्वेटर्स घरीच विणत असत. त्यांची चित्रकला उत्तम होती. भोंडल्याच्या वेळी त्या पाटावर हत्तीचे इतके सुंदर चित्र काढायच्या की पाहणाऱ्याला वाटावे ते जणू छापूनच घेतले. त्यांना सर्व जाती धर्माच्या माणसांचा संग्रह करण्याची आवड होती. बाईंचे वागणे बोलणे ब्राह्मणी पद्धतीचे असे. बाईंच्या उपजत कलागुणांना अभ्यासू वृत्तीला सेवा सदनमध्ये खतपाणी मिळाले. स्वतः रमाबाई आधुनिक विचारसरणीच्या होत्या. त्या भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होत्या. मुंबई प्रांतात स्त्रियांना मताधिकार मिळावा म्हणून 1918 ते 1923 पर्यंत झालेल्या स्त्री मताधिकार चळवळीच्या त्या प्रमुख होत्या. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी दिलेला लढा बाईंनी जवळूनच पाहिला. त्यांच्या संवेदनशील मनावर या सर्व गोष्टी कोरल्या जात होत्या. दरम्यान काकासाहेबांनी बाईंच्या भावाचे शिक्षण पूर्ण करून त्यांना नोकरीस लावले होते. सेवा सदनमध्ये माई शिंदे नावाच्या विधवा शिक्षिका होत्या. काकासाहेबांनी 1925च्या दरम्यान त्यांच्याशी पुनर्विवाह केला. माईंचे व शारदाबाईंचे संबंध जिव्हाळ्याचे होते. माईंबरोबर दिवाळी फंड गोळा करण्यासाठी शारदाबाई बारामतीत येत असत. अखिल मराठा शिक्षण परिषदेच्या कार्यात, अधिवेशनात काकासाहेब व त्यांच्या पत्नी भाग घेत. माई शिंदे त्या काळी मराठा महिला शिक्षक परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सभासद होत्या. स्त्री शिक्षणाचा प्रसार, मराठा महिला शिक्षण परिषदेची आवश्यकता अशा
विषयासंबंधी त्यांचे महत्त्वाचे लेखही प्रसिद्ध झाले होते. या परिषदेच्या अधिवेशनासाठी हे पती पत्नी बाईंना प्रेमीलाकांना बरोबर घेऊन विविध शहरांमध्ये जात असत. या अधिवेशनापासून तत्कालिक सुधारकी विचारांच्या व्यक्तीचे विद्वत्तापूर्ण विचार भाषणे ऐकण्याची संधी बाईंना मिळत असे. काहीतरी वेगळे घडवण्याची उर्मी असलेल्या, परंपरागत रीतिरिवाजांना खीळ घालण्याची जाणीव असलेल्या व शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या या समाजहितप्रिय वातावरणातील भारलेपण शारदाबाईंचे मन व्यापून टाकीत असे. यातूनच प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे बळ, वेळप्रसंगी प्रवाहालाच हवे तसे वळवण्याची ताकद, प्रगल्भ मानसिकता बाईंमध्ये निर्माण झाली असेल काय? जीवनसंघर्षात वेड्यावाकड्या वळणांची वाट तुडवीत, स्वतःच ती सुकर करीत, प्रसंगी नवी वाट शोधित वाटचाल करीत राहणे तर गरजेचेच असते. बाईंनी 1926 मध्ये सेवा सदन सारख्या संस्थेतून व्हर्नाक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून इतिहास घडविला. बहुजन समाजात अशी उदाहरणे त्यावेळी हातांच्या बोटांवर मोजण्या इतपतच. सूर्योदयापूर्वीचा अंधार संपलेला होता. कर्म कर्तव्याची किरणे क्षितिजापार फाकू लागली होती. मिळालेल्या संधीचे सोने करणे व संकटांनाही संधी मानून वाटचाल करीत राहणे ही वृत्ती उपजतच बाईंच्या रक्तात होती. शिक्षणाची संधी मिळताच या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. तसेच घरातील स्त्री स्वतः शिक्षित व्यापक विचारसरणीची असेल तर संपूर्ण घराच्या विचारसरणीत व जडणघडणीत किती आमूलाग्र बदल घडू शकतो त्याचा उत्तम आदर्श त्या समाजापुढे निर्माण करू शकल्या. झाडाचा बुंधा घट्ट कणखर असेल तर झाडांच्या फांद्या, पाने, फुले डौलदार टवटवीत दिसतात. बाईंचे सुशिक्षित असणे ही संपूर्ण घराच्या विचारसरणीला वेगळे वळण देणारी घटना ठरल्याचे पुढील काळातील प्रगतीमधून दिसून येते. शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःपुरताच नाही तर संपूर्ण कुटुंब, समाज, देशाचा विचार करण्यासाठी पुढचे पूर्ण शतकभर होईल हे विधिलिखित लहान शारदेलाही तेव्हा उमगले असेल. काकासाहेबांची नोकरी बारामतीत असताना ते नीरा डावा कालवा येथे डिस्ट्रिक्ट ॲग्रिकल्चरल ओव्हरसिअर म्हणून काम करत होते. काकासाहेबांचे बारामतीतील प्रतिष्ठित व्यक्तींशी चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. बागायतदार मंडळीमध्ये त्यांची उठबस असे. शेतकी खात्यातर्फे मेळावे, सभा बोलावून ते व्याख्यानेही देत असत. याच दरम्यान त्यांची गोविंदराव जिजाबा पवार यांच्याशी ओळख झाली. गोविंदराव उर्फ आबा तेव्हा नीरा कॅनॉल सोसायट्यांच्या सहकारी खरेदी विक्री संघात तालुका सुपरवायझिंग युनियनचे सुपरवायझर म्हणून काम करत होते. काकासाहेबांनी व आबांनी 1924 मध्ये बारामती येथे डेक्कन कॅनॉल्सवरील बागायतदारांची परिषद भरविण्यास पुढाकार घेतला. आबा अतिशय स्वच्छ, नितळ, पारदर्शी व्यक्तिमत्वाचे होते. पवार कुटुंबीय मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नांदवळ या गावचे. लॉर्ड डलहौसीने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचा दत्तक वारस नामंजूर केला. त्यामुळे सातारा राज्यात फार असंतोष उफाळला होता. लोक संतप्त झाले होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. बंड करणाऱ्यामध्ये पवार कुटुंब अग्रभागी होते. पण इंग्रजांनी हे बंड क्रूरपणे मोडून काढले. नांदवळ गाव व पंचकृषी उद्ध्वस्त केली. तेव्हा नीरा नदीच्या काठाने ते बारामतीजवळ काठेवाडी येथे आले. तेथे त्यांचे काही नातेवाईक होते. साताऱ्याकडचा जमीन जुमला विकून काठेवाडीलाच नवीन शेती घेऊन कसण्यास सुरुवात केली. पण निव्वळ शेतीवर कुटुंबाचे भागणे शक्य नसल्याने गवंडी कामालाही सुरुवात केली. तेव्हा नीरा पाटबंधाऱ्याची कामे दीर्घकाळ चालली होती. आबांचे वडील
जिजाबा पवार शेतीला जोडधंदा म्हणून निरा कालव्याच्या कामावर गवंडी म्हणून काम करीत. आबांचा जन्म सुमारे 1900 या कुटुंबात झाला. आबांना 2 बहिणी व 2 भाऊ. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांनी गवंडी काम करावे, शेती करावी हीच घरच्यांची अपेक्षा. पण आबांना मात्र शिक्षणाबद्दल आत्मीयता होती. लहानपणापासूनच त्यांचा शिक्षणाकडे ओढा होता आणि शिक्षण घेणे ही त्यांची त्यावेळी सोपी गोष्ट नव्हती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ब्रिटिश सरकारने भारतातील सर्व संपत्ती लुटून नेऊन हा देश पूर्णतः दरिद्री बनवला होता. त्यातच येथील जनता अंधश्रद्धा आणि अशिक्षितपणा यांच्या विळख्यात सापडली होती. शिक्षणाची परंपरा नसल्याने नोकरीतून पैसा कमविणे ही कल्पनाही दृढ झाली नव्हती. मुळातच पैसा हे विनिमयाचे साधन नव्हते. इंग्लंडमध्ये घडून झालेल्या चलन पद्धतीच्या क्रांतीनंतर सर्व प्रकारच्या देवघेवीत पैशाचा उपयोग करण्यास सुरुवात झाली व पैसा वापरल्यामुळे व्यवहारही सुलभता येऊ लागली. पण तोपर्यंत गावे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होती. आपल्या समाजाचा पाया पूर्वीपासून खेडेगावांवर उभारलेला आहे व आजही खेड्यांचे महत्त्व कायम आहे. ही खेडी 100 वर्षांपूर्वी जवळजवळ सर्वस्वी स्वयंपूर्ण व स्वावलंबी होती. या खेडूत जीवनाची रचना आणि घटनाच अशा प्रकारची होती की देशावरून केवढ्याही मोठ्या वावटळी गेल्या तरी त्यांचा ग्रामजीवनास फारसा धक्का लागू नये. त्यामुळे एकंदरीतच आर्थिक व्यवहाराचे क्षेत्र फार संकुचित होते. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामजीवनाची रेखीव व्यवस्था. दुसरे म्हणजे वाहतुकीच्या साधनांचा अभाव. त्या काळाचे कौटुंबिक जीवन अगदी साधे असे. घरात चालत आलेल्या पारंपरिक व्यवसाय करायचा हे ठरलेले असल्याने वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवला जात असे. शेती अगदीच बेभरवशाची, पावसावर अवलंबून. हिंदुस्थानात काटेवाडीसारखी अनेक खेडी दुष्काळग्रस्त होती. पण अशा बेभरवशाच्या शेतीवर गुजराण करण्याची संख्या मात्र जास्त होती. कारण त्या काळी कुटुंबे मोठी असत. दारिद्र्यामुळे आणि अडाणीपणामुळे मुलांची संख्या जास्त हवी हा समाज असे. पण या मुलांना शिकवावे, सुशिक्षित बनवावे, उदरनिर्वाहाचे वेगळे साधन शोधावे, चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडावे, काहीतरी वेगळे घडवण्यासाठी धडपडावे हे मात्र कोणाच्याही मनात येत नसे. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी हिंदुस्थानी जनतेला फार काळ वाट पाहावी लागली. मात्र अशाही परिस्थितीत आबांसारखा एखादाच मुलगा सभोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करी, विचार करी, आहे ही परिस्थिती जर बदलवायची असेल तर त्यातून वेगळे काहीतरी निर्माण करायचे असेल, घडवायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची जाणीव ठेवून असेल. त्यासाठी अडीअडचणींना येईल त्या परिस्थितींना तोंड देत स्वतःचे शिक्षण पुरे करून घेत असे. पण अशी उदाहरणेही त्या काळी फारशी नव्हती. जतच सभोवतालच्या परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याची उमेद काहीमध्येच असे. अशी त्यांची कृती वर्तणूकही असते. आबांनी मला शिकायचंच आहे हा हट्ट वडिलांपुढे धरला. त्यामुळे आबांचे वडील त्यांना बारामतीला घेऊन आले व त्यांना प्राथमिक शाळेत घातले. लहानपणापासूनच आबांची शरीरयष्टी सुदृढ होती. उंचपुरे, गोरेपान. आबा वर्गात उठून दिसत. वाड्या वस्त्यांवर खेडोपाडी शाळांचे प्रमाण फार कमी असते. राहत्या ठिकाणापासून शाळा दूर असत. शाळा ते घर अशी रस्त्याची सोय देखील नीट नसे. त्यातच वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव. काटेवाडी ते बारामती हे 6 मैल एवढे अंतर चालून येऊन जाऊन करीत आबांनी शिक्षणाला सुरुवात केली. सकाळी भाकरीचे गाठोडे बांधून पाटी दप्तर घेऊन 6 मैल अंतर चालत ते शाळेत जाऊन बसायचे. पुन्हा शाळा सुटल्यावर तेवढेच अंतर चालून घरी यायचे. एवढे अंतर चालून येण्यात जाण्यात काही वेळा उशीर होई.
अंधार पडला की कोणतरी भुंकत अंगावर येत. सोबतीला कोणी असेलच असे नाही. शिवाय पावसाळ्यात कधीकधी ओढ्याला पूर आल्याने किंवा मुसळधार पावसाने शाळेत जाणे अशक्य होईल. कठोर साधनेशिवाय परिवर्तन घडवून आणण्याचे तप आचरणे कठीणच. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शिकण्याची जिद्द बाळगणे ही देखील एक तपश्चर्याच आहे. आबांकडे आचारविचारांचा आंधळा बंदिस्तपणा नव्हता. विचार आणि कर्मयोग यांनी एकत्रित अशी प्रगमनशील जीवनप्रणाली ते आचरत होते. अगदी लहानपणापासूनच आबा अतिशय शिस्तबद्ध व काटेकोर होते. निश्चयी करारी होते. पुढील आयुष्यातही भवानीनगरचा सहकारी साखर कारखाना स्थापल्यानंतर त्यात होणाऱ्या सभांना ते कधीही गैरहजर नसत. आबांची शिकण्याची आवड, धडपड, जिद्द एका ब्राह्मण शिक्षकाने पाहिली. त्यांनी आबांना बोलावून घेतले. त्यांची विचारपूस केली, अडचण जाणली आणि स्वतःच्या घरीच ठेवून घेतले. त्यामुळे काठेवाडी बारामती हा जाण्यायेण्याचा त्रास वाचला खरा, पण त्या शिक्षकाने पडेल ते काम करण्याची अट घातली. त्यामुळे आबांना त्यांच्या घरातील कामे करीत शाळा शिकावी लागली. कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करून त्यांनी व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास केली तेव्हा त्यांचे वय साधारण 17 वर्षाचे होते. या कुटुंबातील वास्तव्याचा, तेथील वातावरणाचा त्यांच्यावर नक्कीच प्रभाव पडला. त्यांची भाषा शुद्ध राहिली. ते आयुष्यभर आळसापासून व व्यसनापासून दूर राहिले. कायम कार्यरत राहिले. पुढे संपूर्ण पवार कुटुंबच एक उद्यमशील व कार्यप्रवण माणसांचा कारखाना म्हणून नावाजले गेले. अशा या उद्योगप्रवण कार्यमग्न व्यक्तीच्या कर्तबगारीमुळे सामाजिक परिवर्तनाचा प्रवाह अखंड वाहत असे. शाळा संपल्यानंतर आबांनी काही काळ पुण्याच्या शिवाजी मराठा संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. तेव्हाची आबांची सांगितलेली एक आठवण आहे. त्यांच्या शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज भेट देण्यास येणार होते. शाळेच्या मुख्य दरवाजाची उंची कमी असल्याचे आबांच्या लक्षात आले. त्यांनी एका रात्रीत दरवाजाची उंची वाढविण्याचे काम करून घेतले. राजर्षी शाहू हे उंच, धिप्पाड व्यक्तिमत्व आबांनी तत्परता दाखवून हे काम पार पाडले. पुढे काही दिवसांनी आबा शिक्षकाची नोकरी सोडून बारामती येथील नीरा कॅनॉल्स सोसायट्यांच्या सहकारी खरेदी विक्री संघात नोकरीला लागले. त्यांचे गणित चांगले होते म्हणून तिथे अकाउंटंटने त्यांना हाताखाली घेतले. हिशेब लिहिण्यात व तपासण्यात ते तरबेज झाले. नंतर त्यांना तालुका सुपरवायझिंग युनियनचे सुपरवायझर करण्यात आले. एक सायकल दिली. सर्व सोसायट्यांची मिळून एक युनियन असे. सोसायट्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुपरवायझर करत असे. सोसायट्यांचे रेकॉर्ड तपासून त्यांचे रिपोर्ट बँकेला पाठवावे लागत. यातूनच बँक सोसायटीला कर्ज देत आणि मग सोसायटी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करीत. इथेच आबांचा वैकुंठभाई मेहतांशी घनिष्ठ संबंध आला. पुढे आबा वैकुंठभाई मेहता डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांचे पट्टशिष्य बनले. सायकलवर जाऊन ते बारामती तालुक्यातील सोसायट्यांच्या कचेऱ्यांना भेट देऊन हिशेबांची व कारभाराची तपासणी करीत. या कामामुळे आबांचा जनसंपर्क वाढला. शेतकरी त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी कामासाठी येऊ लागले. अडीअडचणी असणाऱ्यांसाठी ते सोसायटीची प्रकरणे मंजूर करून घ्यायचे. एखाद्याला गुऱ्हाळ चालू करायचे असेल तर संघातून धाडसाने उचल द्यायचे. देणे भागविण्यासारख्या मंडळींना सहकार्य करायचे. त्यामुळे अतिशय शिस्तप्रिय, कष्टाळू
व स्वच्छ अधिकारी असा त्यांचा नावलौकिक झाला. त्यांची लोकप्रियता वाढली. तो काळ स्वातंत्र्यपूर्व होता. शेतीला पाणी नसायचे. पाणी असले तरी पाणीपट्टी भरायला शेतकऱ्यांकडे पैसे नसायचे. शेतकऱ्यांची अवस्था फारच बिकट होती. पाण्याअभावी पिके घेता येत नसत आणि पिके आली तरी त्यांना योग्य बाजारभाव मिळत नसे. गुळाची ढेप 12 आण्याला गेली. वैरण पाठवली पण भावच नाही मिळाला. अशा वेदना शेतकरी आबांपाशी मांडत असत. आबा आपल्या परीने हर प्रकारे मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत. दरम्यान श्री शाहू मराठा बोर्डिंगच्या स्थापनेनिमित्ताने काकासाहेबांच्या व आबांच्या परिचयाचे रूपांतर दृढ स्नेहसंबंधात होत गेले. आबा नोकरी करीत असले तरी सभोवतालच्या परिस्थितीचे सारासार आकलन विश्लेषण करणारे त्यांचे सामाजिक मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. ते सतत भोवतीच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा विचार करीत असत. आबांनी स्वतः बारामतीत राहून शिक्षण घेतले. खुद्द बारामतीत शिक्षणाची सोय होती, पण बारामतीच्या आसपासच्या परिसरात शैक्षणिक सुविधा फारशा चांगल्या उपलब्ध नव्हत्या. तसेच हा भाग फारसा सुधारलेलाही नव्हता. 20व्या शतकातील सुरुवातीच्या काळात खोदला गेलेला निरा डावा कालवा बारामतीचे स्वरूप पालटायला कारणीभूत ठरला. त्यामुळे नंतरच्या काळात बारामतीत व परिसरात बागायत शेतीत व औद्योगिक क्षेत्रात वाढ होत गेली. तेथेच शैक्षणिक क्षेत्रात व्यापक दृष्टिकोन निर्माण करण्याचे मोठे कार्य आबांनी केले. पण बारामती व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावयाची तर त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करणे हा मुख्य प्रश्न होता. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना बारामतीलाच यावे लागे. या मुलांची राहण्याची सोय पाहणे खूप गरजेचे होते. यासाठी काकासाहेब, आबा, शंभूसिंह जाधवराव, राव बहादूर जाचक, दानासाहेब ढाकळकर, नंदराम ढवाण पाटील इत्यादी मंडळींनी एकत्रित विचारविनिमय सुरू केला. काकासाहेबांनी त्वरित 1000 रुपयांची देणगी देऊन कार्यास प्रारंभ करण्यास संमती दिली. याप्रमाणे श्री शाहू मराठा बोर्डिंगच्या स्थापनेस सर्वांकडून मान्यता मिळाली आणि कार्यास प्रारंभ झाला. पहिल्या महायुद्धानंतर दौंड येथे बऱ्याच मिलिटरी बराकी बांधलेल्या होत्या. पुढे त्या मोकळ्या पडल्या. तेव्हा त्यातील 2 बराकी बोर्डिंगला देणगी म्हणून मिळाव्यात असा प्रयत्न काकासाहेबांनी व आबांनी सरकारकडे केला. त्यासाठी काकासाहेबांनी सावंतवाडीच्या महाराजांना सरकारकडे साकडे घालण्यास लावून त्या बराकी सरकारकडून संस्थेस देणगी म्हणून मिळवल्या. त्या बराकी मोडून त्यांचे सर्व लाकडी सामान, फरशी, कौल वगैरे माल रेल्वेने दौंडहून बारामतीस आणण्यास ठरवले. वाहतुकीच्या पैशाची तरतूद करून आबांनी हा माल दौंडहून बारामतीला आणला. काकासाहेबांनी या बोर्डिंगसाठी बऱ्याच हितचिंतकांकडून देणग्या मिळवल्या. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे त्यावेळचे अध्यक्ष श्रीमंत कासेसाहेब महाराज पवार, मुधोळ संस्थानचे राजे, कोल्हापूरकडची काही मंडळी व बारामतीतील काही बागायतदार या सर्वांच्या मदतीने आबांनी 16 खोल्यांची शाहू बोर्डिंगची इमारत पूर्ण केली व वसतिगृहाची स्थापना केली. पुढे आबा रोज पहाटे वसतिगृहातील मुलांना अभ्यासासाठी उठवायला जात. तसेच त्यांच्याकडून व्यायामही करून घेत. मुलांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश यामागे असे. कामानिमित्ताने आबांचे काकासाहेबांकडे जाणे येणे असे. आबांनी बाईंना इथे पाहिले. सुदृढ बांधा, रेखीव चेहरा, करारी, निश्चयी, महत्त्वाकांक्षी स्वभाव.
बाईंचे सुशिक्षित पद्धतीचे बोलणे चालणे वागण्याची पद्धत पाहून आबांना काहीसे आश्चर्यच वाटले. कारण त्या काळी मराठा समाजात 7वी उत्तीर्ण झालेली मुलगी दिसत नव्हती. आबा स्वतः शिकलेले असल्याने त्यांना शिकलेल्या मुलींशी लग्न करायचे होते. त्यांनी काकासाहेबांकडे बाईंसाठी मागणी घातली. काकासाहेबांनाही आबाबद्दल जिव्हाळा होता, पण आबांना पहिला मुलगा होता. त्यांचे नाव पांडुरंग. बाईंच्या मातुश्री आणि बंधूंच्या संमतीशिवाय काकासाहेबांनाही त्या विवाहास संमती देता येईना. तेव्हा बाईंच्या मातुश्रींची संमती सेवासदनामधील एक शिक्षिका तानुबाई पाटील यांनी मिळवली. आबांचे वडील, त्यांचे मेहुणे व एक आप्त यांना भोसले घराण्याच्या नातेवाईकांसंबंधी माहिती हवी होती. काकासाहेबांनी त्यांना दिली. त्याप्रमाणे एकमेकांच्या नातेसंबंधाची खात्री पटल्यावर राव बहादूर जाचक ढवाण पाटील यांना बोलावून लवकरच याद्या तयार केल्या आणि माळेगाव येथे तावरे यांच्या वस्तीवर हा लग्न समारंभ पार पडला. काकासाहेब स्वतः त्या काळी सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळे हे लग्नही त्या काळाच्या सत्यशोधकी पद्धतीने मराठा पुरोहितांकडून पार पडले. कोल्हापूरहून काकासाहेबांनी 2 मराठा पुरोहित आणले होते. बाईंचे भाऊ, आई, चुलते बहीण आणि बहिणीकडच्या सासरची म्हणजे मिनशेकर इनामदारांकडची मंडळी वगैरे लग्न समारंभास हजर होती. माळेगावचे राजे रत्नसिंह शंभूसिंह जाधवरावही लग्न समारंभास हजर होते. तर बारामतीची व काटेवाडीची बरीच मंडळीही आली होती. आबाबाईंच्या सांसारिक सहजीवनाला 1926 मध्ये सुरुवात झाली. पित्याची उणीव भरून काढणाऱ्या काकासाहेबांनी बाईंचा विवाह घडवून आणून कर्तव्याची पूर्ती केली. हे लग्न आबांच्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध झाले होते. त्यामुळे आबाबाईंना त्यांच्या संसाराची सुरुवात शून्यातूनच करावी लागली. 2 खोल्यांच्या छोटेखानी घरात आबाबाईंचा संसार सुरू झाला. आबा फिरतीवर जात असल्याने बाई सभोवतालच्या मुलामुलींना शिकवीत, त्यांच्याशी मिळवून मिसळून वागत. सर्वजण त्यांना बाई म्हणू लागले. हेच नाव त्यांना कायमचे चिकटले. आजूबाजूच्या मुलांचे ऐकून बाईंची स्वतःची मुले देखील त्यांना कायमच आदरार्थी अहो जावने बाई म्हणू लागली. यामुळे बाई अनेकदा म्हणत, मला इतकी मुले झाली, पण एकाही मुलाने मला आई म्हणून हाक मारली नाही. आबांनी विशेषतः शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. रोज पहाटे उठून ते व्यायाम करीत. तालमीची आवड होती. आहारविहाराचे विशिष्ट नियम ते पाळीत. जेवताना रोज उसळ कोशिंबीर असलीच पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. जेवताना हातांची बोटे नखांच्या वर कधीच भरलेली नसत. तसेच तोंडाचा आवाज येत नसे. 7वीपर्यंतचे ज्या शिक्षकाच्या घरी ते राहिले त्या कुटुंबातील वास्तव्यामुळे त्यांच्यावर जे चांगले संस्कार झाले होते त्या संस्कारांनी आबांना पुढील आयुष्यभर साथ दिली. त्यांचे बोलणे माफक असे. आबा मनाने व चारित्र्याने जन्मभर अतिशय निर्मळ, शुद्ध व प्रामाणिक राहिले. स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी नोकरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची व कुटुंबाची प्रगती साधली. सहकारी संघाच्या कार्यकाळात आबांनी सचोटीने काम केले. पैनपैच्या हिशोबात ते काटेकोर होते. याबाबत एक आठवण अशी, एकदा इस्लामपूरला लेखापरीक्षण करताना त्यांच्या ध्यानात आले की वडगाव शेनोली येथील एका व्यक्तीने 1 रुपया जास्त नेला आहे आणि तो रुपया संस्थेचा आहे. आबांनी तिथल्या कारकुनाला बरोबर घेतले. 30 मैल चालत ते कराडजवळील वडगावला गेले. तो रुपया त्यांनी वसूल केला व सोसायटीत जमा केला. जगाच्या इतिहासात अनेक श्रीमंत झाले, पण त्यात योगी होतेच असे नाही. योगी अनेक झाले, पण त्यात सधन होते असे नाहीच. आबांचे आगळेवेगळेपण यातच सामावले होते की ते मनाने श्रीमंत तर होतेच, पण कर्माने योगीही होते.
निर्व्यसनी हळव्या स्वभावाचे आबा कष्टाळू कर्तबगार होते. सत्यवचनी असणे हे जीवनातील मोठेपण तपच होते. न डगमगता, न डळमळता, नावमेद न होता निश्चयाने पोलादाच्या कणखरपणाने जगणे हे सुद्धा तपच. जीवनातील अडथळे, संकटे, प्रतिकूलता यांना अविचलपणे तोंड देणे म्हणजेही तप. निर्धाराने असे तप आचरणारे योगीच होत. आबांच्या संसाराला घरच्यांचा कसलाही आधार नव्हता. आबांची शेती दुष्काळग्रस्त असल्याने नोकरी हाच एकमेव आधार होता. एका वर्षात घरात पाळणा हलू लागला आणि थोरल्या वसंतरावांचा जन्म झाला. त्यानंतर दिनकरराव उर्फ आप्पासाहेब यांचा जन्म झाला. बाईंच्या लक्षात आले की या जागेत फार काळ राहणे शक्य नाही. निदान एक खोली जास्त भोवती मोकळी जागा हवी. त्यांनी आबांकडे तसा तकडा लावला, म्हणजे आग्रह धरला. मोती बागेतील एका शेतकऱ्याशी आबांची चांगली ओळख होती. त्यांच्या वस्तीतील 2 खोल्या त्यांनी मिळवल्या व तेथे मुक्काम हलवला. या खोल्या मातीत बांधलेल्या होत्या. वर पत्रा होता. भोवती काही पडक्या भिंती होत्या. या वस्तीवर असताना बाईंना यशवंत व अनंत अशी 2 मुले झाली. यशवंत व अनंत ही मुले घराबाहेरील मोकळ्या जागेत खेळत असत. एव्हाना पहिले दोघे शाळेत जाऊ लागले. तिथे असतानाचाच हा एक प्रसंग. एक दिवस खूप पाऊस पडत होता. वसंतराव, दिनकरराव बाहेर अंगणात खेळत होते. छोट्या अनंताला घेऊन बाई सहजच घराबाहेर गेल्या. जाताना यशवंताच्या हातात अनारसा दिला. यशवंत तेव्हा 15 वर्षाचा होता. रांगत रांगत तो पडक्या भिंतीजवळ गेला. तेवढ्यात जोराचे वारे आले. भिंत कोसळली आणि तो भिंतीखाली चिरडला गेला. त्याची किंकाळी ऐकून शेजारी पाजारी धावून गेले, पण तो नक्की कोठे आहे हे ठाऊक नसल्यामुळे ते त्या ढिगाऱ्यावर चढूनच एक एक दगड बाजूला करीत गेले. तोपर्यंत सगळे संपलेले होते. त्यांनी सगळे दगड बाजूला काढले तेव्हा तो मरण पावलेला होता. अर्धा अनारसा तसाच हातात होता. या आघातामुळे बाईंचे हृदय शोकाने व्यथित झाले. मन दुःखाने सैरभैर झाले. गोरागोमटा गुटगुटीत यशवंत हे नावही बाईंचे अतिशय प्रिय. यशवंताची आठवण झाली की बाईंचे मन दुःखाने खचत. त्यांच्या भविष्याबद्दलची बाईंची मनोरथे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळून पडली. मुलाच्या मृत्यूमुळे आबाबाईंच्या जीवनातील चव आणणारे मीठच नष्ट झाल्यासारखे वाटले. अनारशावरून बाईंचे मनच उडाले. पुढे खूप वर्ष बाई दिवाळी सणाला अनारसा करीत नसत. तशीच तर सर्व मुलेच. बाईंची जीव की प्राण. यशवंत गेला तेव्हा बाईंचे वय होते अवघे 20-21 वर्ष. जीवनाच्या सुरुवातीपासूनच मृत्यूच्या दुःखाचे ढग वाहत होते. इतर मुलांसाठी बाई स्वतःचे दुःख मनातल्या मनात गिळत राहिल्या आणि स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून खंबीरपणे या प्रसंगाला त्या सामोऱ्या गेल्या. बाईंच्या थोरल्या मुलीने एकदा विचारले, आपण दिवाळीला अनारसा का करत नाही? तेव्हा त्या म्हणाल्या, गरीब परिस्थितीने माझ्या एका मुलाचा अंत झाल्याचे माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणून अनारसा म्हटले की मला अनारसा खात भिंतीला टेकून बसलेले माझे ते बाळ आठवते. नंतर सुस्कारा टाकून बाई म्हणाल्या, खरेच असे दुःख किती वर्ष उगाळायचे. आणि मग त्या वर्षीच्या दिवाळीला त्यांनी अनारशाचे पीठ केले व नंतर ते अनारसे करीतच राहिल्या. या जागेतही फार काळ राहू नये हे ठरवले. बारामतीत मोठी जागा भाड्याने घेणे परवडणे शक्य नव्हते. रंगीलदास गुजर नावाच्या एका शेटजीचे घर रिकामे होते. ते घर भुतांनी झपाटले होते अशी आख्यायिका होती. म्हणून तिथे कुणीही राहत नव्हते. बाईंना तर कमी भाड्याचे घर हवे होते. बाईंनी यावर अगदीच बिनतोड इलाज शोधून काढला.
आबांना ते घर घ्यायला सांगितले. बाईंच्या बुद्धिप्रामाण्यवादी जीवनात अंधश्रद्धेला यत्किंचितही थारा नव्हता. त्यांचा भूतांखेतांवर किंवा अंधश्रद्धेवर मुळीच विश्वास नव्हता. मुलाबाळांनी भरगच्च भरलेला संसार बाईंनी त्या भूताटकीच्या घरात हलवला. लोक त्या घराबाहेर रात्रीच्या वेळी कोंबड्या मारून भूतांवरून वळून टाकत. याशिवाय नारळ, हळद कुंकू, लिंबे, मिरच्या देखील ठेवून जात. बाई सकाळी उठून ते सर्व झाडून काढीत व कचरा म्हणून फेकून देत. या सगळ्या गोष्टीकडे त्या दुर्लक्ष करत. अनेक दिवस बारामती परिसरामध्ये हा विषय चालू होता. सामाजिक रूढी परंपरांचे जूज उगारवून देताना बाईंना समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ते म्हणत असत, तुमचा समाज तुम्ही सांभाळा, आमचे काम आम्हाला करू द्या. नाहीतरी मनभर उपदेशापेक्षा कणभर कृतीच अधिक मोलाची ठरत असते की नाही. मध्ययुगीन कालखंडात धर्माचे प्राबल्य प्रचंड होते. त्यामुळे व्यक्तीच्या स्वतंत्र मूल्याची जपवणूक केली गेली नव्हती. धर्माच्या नावाखाली परिवर्तन व विकास या संकल्पना मान्य होणे अशक्य होते. ज्ञानेश्वरीत असे म्हटले आहे, येथे वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती. इतका साधा सरळ सोपा व्यवहार होता. धर्माचा अर्थ कोणीही कसाही लावू शकत होते. गंगेत सर्व प्रकारचे पाणी येऊन मिसळते म्हणून गंगा फक्त स्वच्छ पाणी स्वीकारते व घाण पाणी नाकारते असे कधीही होत नाही. पण माणसे मात्र हा भेद उत्तमरित्या करू शकत असत. हा उच्चवर्णीय आणि तो उच्चवर्णीय नाही. बाईंच्या विचारांमध्ये स्पष्टता, नेमकेपणा होता. त्या आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी वैचारिक धारणेशी प्रामाणिक राहून सत्यनिष्ठेने कार्यरत राहिल्या. धार्मिक कर्मकांडाबाबत, देवाधर्मांबाबत सुधारकी पद्धतीच्या विचारांचा अंगीकार करताना समाजातील लोकांच्या टीकेची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. स्वतःच्या मतांना मुरडही घातली नाही. पण कधी कोणाच्या मतांचा, श्रद्धांचा अपमान किंवा अनादरही केला नाही. चांगले वागावे, चांगले आचरावे, दुसऱ्याचे चांगले चिंतावे असे त्या म्हणत. चांगली वागणूक हेच खरे धर्मपालन अशी त्यांची शिकवण होती. बाई स्वतःच्या विचारांशी, धारणेशी नेहमीच ठाम राहिल्या. श्रद्धा नेमकी कशावर ठेवायची या प्रश्नावर बाईंचे उत्तर असे, कठोर परिश्रम, प्रामाणिक व्यवहार आणि समाजाची जास्तीत जास्त सेवा करणे. मुलांना सकाळी लवकर उठून व्यायामशाळेत जावे लागे. नंतर न्याहारी करून अभ्यासाला बसावे लागे. इतकेच काय, पण 11ही मुलांचा दिवसभराचा कार्यक्रम काय आहे यावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. संध्याकाळी 7च्या अगोदर घरी यावे लागे. संस्कृतचे श्लोक पाठांतर म्हणावे लागे. बाईंचा सर्वात थोरला मुलगा पांडुरंग लहान असताना त्याची देवावरची श्रद्धा ओळखून त्या आवर्जून त्याला गोकुळाष्टमीच्या दिवशी गायकवाड मळ्यातील मुरलीधराच्या देवळात सुंठवडा घेण्यासाठी पाठवीत. अशावेळी त्या म्हणत, ज्याला देवधर्माची आवड आहे ती जपावी. हा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना विचार स्वातंत्र्य देणारा वाटतो. बाई स्वतः घरी कधीच पूजार्चा, गणपती उत्सव करण्यात वेळ घालत नसत. पोथ्या पुराणांवर बाईंचा विश्वास नव्हता. पण बाई आबांचे वर्तन धार्मिक होते. जन्म, लग्न, मृत्यू या प्रसंगी त्यांनी धार्मिक विधी पाळले. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा उपमर्द किंवा चेष्टा केली नाही. कोणतेही सोवळे ओवळे घरात कधीही केले नाही. विटाळाबाबत बाईंचे विचार फारच पुढारले होते. त्या म्हणत, मन स्वच्छ तर जग स्वच्छ. याचा अर्थ ईश्वर ही कल्पनाच बाईंना अमान्य होती असेही नाही. बाई म्हणत, देव सर्वत्र आहे. देवाची प्रार्थना तुम्ही मनात कुठूनही करू शकता. बाई कधी कधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात असत. नवरात्रावरही बाईंचा विश्वास होता. आबा शनिवारचा उपवास करीत असत. संसाराकडे व मुलांकडे बाईंचे बारकाईने व काटेकोर लक्ष होते. त्यांनी सर्व 11ही मुलांच्या जन्माच्या वेळा
तारखा, जन्म, वर्ष यांची नोंद करून ठेवली होती. खरे तर त्यावेळी जन्मलेल्या व्यक्तींना त्यांची जन्मतारीख, जन्मवर्ष विचारले तर बहुतेकांचे उत्तर असते माहीत नाही. त्यांच्या आईवडिलांना प्रश्न हाच विचारला तर मुघम उत्तर असते दिवाळीच्या अगोदर अमुक तमुक दिवशी जन्म झाला असावा, पण कोणत्या वर्षाची दिवाळी ते मात्र त्यांना आठवत नाही. बाई आबांनी मुलांवर देवाधर्मांचे संस्कार कधी केलेच नाही, तरी जीवनातील मूल्ये मात्र चांगल्या प्रकारे व स्वतःच्या उदाहरणाने रुजवली होती. आबांनी कधी सुपारी देखील खाल्ली नाही. चहा देखील ते अगदी उतारवयात घेऊ लागले. वास्तवातही आपण पाहतो की शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, तिरुपती, काशी अशा तीर्थयात्रेच्या ठिकाणी गर्दी करणारे बरेच भक्तगण असतात. केवळ तीर्थयात्रेमुळे या भक्तांच्या जीवनात खरोखरी बदल होतो का? ते माणसातील देवत्वावर, सामाजिक बांधिलकीवर, उद्योगप्रियतेवर विश्वास ठेवतात का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच मिळतात. याउलट व्यक्तिगत स्वार्थ व उपभोगी वृत्तीपोटी देवालाच संभ्रमात टाकले जाते. हा सामाजिक रोग दूर करण्यासाठी बाईंसारखी व्यक्ती ह्यात असायला हवी होती. हे जाणवल्याशिवाय राहत नाही. रंगूशेठच्या या घरात माधव, सूर्यकांत, सरला उर्फ सुनीता व सरोज या 4 अपत्यांचा जन्म झाला. साधारणपणे 1934 ते 40च्या काळात पवार कुटुंब या जागेत राहिले. कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढत होती तसा आबांच्या पगारात खर्च भागेना. त्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दुसरा मार्ग शोधणे भाग होते. बाईंना शेती व्यवसायातील थोडीफार माहिती होती, कारण काकासाहेब स्वतः आधुनिक शेतीपद्धतीचा प्रसार करीत. ते बाईंनी पाहिले होते. त्यातच काकासाहेबांच्या संबंधातील एक बागायतदार बाईंना मुलीप्रमाणे मानत. त्यांच्या मदतीने बाईंनी संसाराला हातभार लागण्यासाठी थोडी जमीन घेतली. अर्थात भांडवलाची अडचण होतीच, तेव्हा बाईंनी काही दागिने विकले आणि तान्हूबाई पाटलांकडून थोडी मदत घेतली. बाई सेवासदनमध्ये असताना तान्हूबाई त्यांना शिवणकाम शिकवायच्या. त्यांनी बाईंना आपल्या मुलीसारखे मानले. त्या दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाईंकडे येऊन राहत. शेती घेताना त्यांनी स्वतःची शिल्लक रक्कम बिनव्याजी बाईंच्या स्वाधीन केली. पुढे बाईंची मुलेही पुण्याला गेल्यानंतर तान्हूबाईंकडे राहत असत. बाईंनी अशा प्रकारे भांडवल उभे करून काटेवाडी येथे जमीन घेऊन शेती सुरू केली. शेतावर जाण्यायेण्याची अडचण होती, त्यासाठी त्यांनी एक जुना टांगा व घोडे विकत घेतले. टांगा चालवायला नोकर ठेवण्याची अर्थातच त्यांची ऐपत नसल्याने त्या स्वतःच टांगा जुंपून शेतावर जाई करू लागल्या. त्या काळी मराठा समाजातील स्त्री स्वयंपाकघराच्या देखील बाहेर पडत नसे. कुठेही जायचे म्हटले तर बैलगाडीतून जावे लागे आणि या गाडीला देखील सगळीकडून पडदा लावला जाई. अशा काळात बाईंनी टांगा चालवणे हा देखील रूढीग्रस्त समाजाला धक्काच होता आणि म्हटले तर वस्तुपाठही. अढळ विचाराच्या व ध्येयासाठी अविश्रांत परिश्रम करणाऱ्या स्त्रियांचे कर्तृत्व फुलताना त्या काळी पुरुषांना अजिबातच मानवत नसे. परिणामी स्त्रियांची चेष्टा करण्यातच धन्यता मानणाऱ्या कर्तृत्वहीन पुरुषांकडे दुर्लक्ष करण्याचा मार्ग बाईंनी पत्करला. स्वतःच्या संसाराला हातभार लावण्यासाठी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवणे एवढे एकच ब्रीद त्यांच्या दैनंदिन जीवनात होते. बाई शेतावर गेल्यावर लहान मुलांना कोण सांभाळणार हा प्रश्न होताच. बाईंची थोरली बहीण सोनूबाई मिंचेकर उर्फ सुनूमावशी त्या एकट्याच होत्या. त्यांना आसरा द्यायला कोणी तयार नव्हतं. सोनूमावशी भावाकडे राहायला गेल्या होत्या.
पण त्यांच्या पत्नीने ठेवून घेण्यास नकार दिला. बाईंचे वडील तर लहानपणीच वारले होते. बाईंनी त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. मावशींचे शिक्षणही झाले नव्हते. त्यांना फक्त घरकाम, स्वयंपाक येत असे. वास्तविक आबांचा पगार तुटपुंजा होता. आबांनी मोठ्या मनाने कुटुंबातील सर्वांना सारख्याच प्रेमाने, जिव्हाळ्याने, एकत्रितरित्या सांभाळले. सोनू मावशी शेवटपर्यंत बाईंकडेच राहिल्या. स्वयंपाक, धुणी, भांडी, मुलांचे संगोपन यात त्या बाईंना मदत करीत. त्यामुळेच बाईंना समाजकारण, राजकारण, शेती या क्षेत्रात भाग घेता आला. आपल्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती साधता आली. बाईंनी बहिणीला आश्रय तर दिलाच, पण त्याबरोबर स्वतःलाही स्वातंत्र्य मिळवून आपल्या असामान्य कुवतीचा पूर्ण उपयोग करण्याची संधी मिळवली. पवार कुटुंबाच्या यशात सोनू मावशीचा देखील खारीचा वाटा आहे, हे मात्र महत्त्वाचे. आबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे ते रोज वेगवेगळ्या गावी जात. संसाराची सर्व जबाबदारी बाईंवर पडे. पत्नीचे कर्तृत्व, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, कामातील नियोजन पाहून आबांनी हळूहळू घरातील सर्व व्यवहार बाईंकडेच सोपवून दिला. आता शेतातून धान्य, भाजीपाला येऊ लागला. वसंत व दिनकर ही थोरली मुले 10-8 वर्षाची झाली होती. ती शाळेत जाऊ लागली. बाईंनी त्यांना व्यवहारात तरबेज करण्यास ठरवले.